नमस्कार मित्रांनो, मी आहे शेख समीर. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे इन्फो मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो, येत्या काही दिवसात तुमचा 11वी प्रवेश प्रक्रियेचा CAP राऊंड 2 लागणार आहे आणि याबाबत माझ्या विद्यार्थी मित्रांच्या मनात असंख्य प्रश्न आहेत. परंतु आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही प्रश्नांची उत्तरे थोडक्यात जाणून घेऊया, जे की विद्यार्थी मित्र जास्त करून विचारतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो, अर्ज प्रक्रियेपासून तर CAP राऊंड 2 पर्यंत आणि त्यापुढे काय करायचे आहे सर्व या व्हिडिओत. इयत्ता 11वी FYJC ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया म्हणजे काय? तर मित्र जाणून घेऊया FYJC ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया म्हणजे काय. तर इकडे बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये मंडळाशी संलग्न उच्च माध्यमिक इयत्ता 11वी साठी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी व प्रवेश मिळवण्यासाठी दिलेली ही केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी वेब पोर्टल सुविधा आहे. इयत्ता 11वीच्या प्रवेशासाठी ही केंद्रीय ऑनलाईन प्रणाली आहे. प्रश्न क्रमांक 2, इयत्ता 11वी प्रवेशासाठी कोण अर्ज करू शकतो? तर इथं आपण बघू शकतो मित्रांनो, इयत्ता 11वी मध्ये कोण ॲडमिशन करू शकतो, प्रवेश कोण घेऊ शकतो आणि अर्ज कोण करू शकतो. हे बघा इथं, जे विद्यार्थी कोणत्याही मान्यता प्राप्त मंडळामधून इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेले आहेत व राज्य मंडळाशी संलग्न उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेऊ इच्छितात ते यासाठी अर्ज करू शकतात. तर मित्रांनो, एलिजिबिलिटी तुम्ही 10वी पास जर झाला असाल तर तुम्ही 11वी मध्ये प्रवेश घेऊ शकता. वळूया आपल्या प्रश्न क्रमांक 3 कडे. ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे का? तर मित्रांनो, ऑनलाईन नोंदणी हे अनिवार्य आहे. ऑफलाईन अर्ज मान्य केले जाणार नाहीत. इथं पाहू शकता तुम्ही. प्रश्न क्रमांक 4, ऑनलाईन नोंदणी कशी करावी? लॉग इन ID व पासवर्ड कसा भेटतो? तर बघा मित्रांनो, हे अति महत्त्वाचा पॉइंट आहे, तर इकडे लक्ष द्या. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी लॉग इन ID व पासवर्ड कसा भेटतो? तर यासाठी आपल्याला FYJCadmission.in या वेब पोर्टल भेट द्यायची आहे. विद्यार्थी नोंदणीसाठी स्टुडंट रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचे आहे. आवश्यक माहिती भरा आणि पासवर्ड तयार करा. लॉग इन ID हे तुम्हाला SMS द्वारे मिळेल. नोंदणी करताना निवडलेल्या सुरक्षा प्रश्नांचे सिक्युरिटी प्रश्नांचे उत्तर लक्षात ठेवा. सिक्युरिटी प्रश्न व पासवर्ड याची प्रिंट जपून ठेवा. तर मित्रांनो, हे अति महत्त्वाचा मुद्दा आहे. जे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर, नोंदणीसाठी स्टुडंट रजिस्ट्रेशन नंबर ते भेटलेला असतो, ते तुम्हाला सांभाळून आधी पासवर्ड आणि लॉग इन ID हे तुम्हाला सांभाळून आणि जपून ठेवायचे आहे. तर वळूया आपल्या 5व्या प्रश्नाकडे. नोंदणीनंतर प्रवेश अर्जात सुधारणा करता येते का? तर मित्रांनो, हे पण अति महत्त्वाचा मुद्दा आहे. हे बघू. तर मित्रांनो, नोंदणीनंतर प्रवेश अर्जात सुधारणा करता येते. आपल्या अर्जाच्या पडताळणीपूर्वी अनलॉक फॉर्म पर्याय निवडून वापरून किंवा मार्गदर्शन केंद्राशी संपर्क करून आपल्याला प्रवेश अर्जात सुधारणा करता येते. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. 6वा प्रश्न, किती उच्च माध्यमिक विद्यालयांची पसंती देऊ शकतो?
हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. मी किती उच्च माध्यमिक विद्यालयांची पसंती देऊ शकतो? तर मित्रांनो, तुम्ही किमान 1 व जास्तीत जास्त 10 उच्च माध्यमिक विद्यालयांची पसंतीक्रम नोंदवू शकता. तुमच्या पसंतीचे कॉलेज तुम्ही कमीत कमी 1 जास्तीत जास्त 10 निवडू शकतात. प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे लागतात? प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? तर मित्रांनो, इयत्ता 10वीचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला आणि आवश्यकतेनुसार आरक्षण संदर्भात विशेष प्रवर्गाची प्रमाणपत्रे. प्रवेश माहिती पुस्तिकेत नमूद केल्यानुसार प्रकरण 6 हे एवढे कागदपत्र तुम्हाला ऑनलाईन अर्ज करते वेळेस अपलोड करायची आहेत. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 8वा. एवढा काय महत्त्वाचा नाही, आपण सोडून देऊया याला. प्रश्न क्रमांक 9. एटीकेटी सवलत कोणाला लागू आहे आणि अशा विद्यार्थ्यांनी 11वी प्रवेशासाठी अर्ज केव्हा भरावा? हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, जे एटीकेटी वाले असतात त्यांच्यासाठी. तर मित्रांनो, एटीकेटी प्राप्त विद्यार्थ्यांनी पुढील दक्षता घ्याव्यात. इयत्ता 10वी मध्ये 1 किंवा 2 विषयामध्ये अनुत्तीर्ण झालेल्या राज्य महामंडळाच्या विद्यार्थ्यांनी 11वी प्रवेशासाठी शासनाने एटीकेटी अलाउड टू कीप टर्म्स सवलत लागू केलेली आहे. ही सवलत केवळ महाराष्ट्र राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. अशा विद्यार्थ्यांना राज्य महामंडळाच्या इयत्ता 11वी मध्ये इयत्ता 10वी सर्व विषय उत्तीर्ण होईपर्यंत तात्पुरता प्रवेश दिला जातो. एटीकेटी धारक विद्यार्थ्यांना 11वी प्रवेशासाठी अर्ज करण्याची सोय इयत्ता 10वी जुलैमधील पुरवणी परीक्षेच्या निकालानंतर सर्वसाधारणपणे विशेष फेरीनंतर दिली जाईल. ज्या विद्यार्थ्यांना एटीकेटी सवलत मिळालेली आहे त्यांना 11वी प्रवेशासाठी अर्ज भरता येतील. इंग्रजी विषयात एटीकेटी असेल तरीही भविष्यात इंग्रजी विषय उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. एटीकेटी धारक विद्यार्थ्यांना इयत्ता 11वी मध्ये विज्ञान शाखा घ्यायची असल्यास इयत्ता 10वी मध्ये विज्ञान विषयात 40% गुण मिळवणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला सायन्स स्ट्रीम घ्यायची असेल तर तुम्हाला 10वी मध्ये विज्ञान या विषयामध्ये 40% गुण मिळवणे आवश्यक आहेत. ही गोष्ट ध्यानात असू. अन्य महामंडळाच्या विद्यार्थ्यांनाही त्या मंडळाने अशा प्रकारची सवलत लागू केलेली असल्यास मंडळाच्या इयत्ता 11वी प्रवेशासाठी लागू असेल. राज्य मंडळाच्या इयत्ता 11वी प्रवेशासाठी मंडळाची एटीकेटी सवलत लागू होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पष्ट उत्तीर्ण झाल्याशिवाय राज्य मंडळ इयत्ता 11वी प्रवेशासाठी अर्ज करता येणार नाही. कोटा प्रकार कोणते आहेत? तर बघू शकता आपण. इन हाऊस कोटा 10%, व्यवस्थापन कोटा 5%, अल्पसंख्याक कोटा 50%. केवळ अल्पसंख्याक विद्यालयामध्ये कोटा जागांसाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक आहे का? हा मित्रांनो, हे एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कोटा जागासाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक आहे का? तर मित्रांनो, कोटा जागांसाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या कोट्यांतर्गत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज हे आवश्यक असणार आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. अति महत्त्वाचा प्रश्न इकडे बघा मित्रांनो. जास्त करून विद्यार्थ्यांच्या मनात हेच प्रश्न उपस्थित राहतो. प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश निश्चित केला नाही तर काय होईल?
तर मित्रांनो, जर विद्यार्थ्यास प्रथम पसंतीचे बघू शकता, जर विद्यार्थ्यास प्रथम पसंतीचे उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले तरीही प्रवेश घेतला नाही तर संबंधित विद्यार्थी पुढील नियमित साठी अपात्र ठरेल. पुढचा प्रश्न, मी एकापेक्षा अधिक फेऱ्यामध्ये सहभागी होऊ शकतो का? तर याचे उत्तर आहे, आपणास इयत्ता 11वी मध्ये प्रवेश मिळेपर्यंत प्रत्येक फेरीमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यासाठी प्रत्येक आपला अर्ज भाग 1 व 2 भरून लॉक करणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे, नोंदणी फी किती आहे आणि ती कशी भरावी? तर मित्रांनो, प्रवेश नोंदणी प्रक्रिया शुल्क ही फी 100 रुपये आहे. ती नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI किंवा डिजिटल वॉलेटद्वारे ऑनलाईन भरावी लागेल. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. माहिती आवडल्यास मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.